मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गुन्हेगारीसाठी सतत चर्चेत असलेल्या बीडमधील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचे दिसत आहे। मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतानाच आता पुन्हा एकदा कारण किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूचे वार करत हत्या केल्याची आणखी एक खळबळजनक घटना बीड शहरात गुरुवारी रात्री घडली। या तरुणाच्या हत्येमुळे बीड पुन्हा हादरले आहे। यश ढाका असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे। मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका या तरुणाची किरकोळ कारणावरून निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगितलं जात आहे। धारदार शस्त्राने यशच्या पोटावर वार करत हत्या केली आहे। दरम्यान या हत्येच्या घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठी गर्दी केली। आरोपीला तत्काळ अटक करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली। दरम्यान पोलिसांनी सूरज काके नावाच्या एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। मात्र या हत्येच्या घटनेनंतर बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा परत एकदा चर्चेत आला असून थेट हत्या करण्याचे धाडस गुन्हेगारांचे कसे होते, त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही का, असा सवाल सामान्य बीडकर उपस्थित करत आहेत।